हॅलो गाईज अँड वेलकम टू माय मिनी ब्लॉग सिरीज. माझं नाव आहे मनस्वी आणि आज सकाळी इतका पाऊस पडत होता की आम्हाला तर वाटलं होतं की लेक्चर कॅन्सल होईल, पण लेक्चर कॅन्सल झालंच नाही. मी लिटरली सकाळी उठून अर्धा तास वाट बघितली की आता मेसेज येईल, पण मेसेज काय आलाच नाही. कॉलेज बाहेर पोहोचलो तर बघितलं इतकं पाणी भरलं होतं की पाण्यातून जाता येत नाही, म्हणून बाजूच्या अशा रस्त्यातून जावं लागलं की काय अख्खा सगळीकडे चिक्कल झालेला. आम्हाला अजूनही होप्स होते कॉलेजच्या बाहेर पोहोचेपर्यंत की लेक्चर कॅन्सल होईल, पण काही झालंच नाही. आणि अटेंडन्स पण थोडी कमी होती आजच्या ज्या लेक्चर्स होते त्यामुळे, म्हणून काय करणार जावं लागलं. म्हणून गेलो वगैरे तर असं चिखलातून जावं लागलं ना. आत पोचलो तर कॉलेजच्या इथे सुद्धा लिटरली पाणीच भरलं होतं. तरी आम्ही विचारच करतो ते असे काय करतात ते लोक, सुट्टी का नाही देत आहेत बाई. त्यानंतर रिटर्न येताना तर जितकं येताना कमी पाणी होतं ना तेवढं जाताना जास्त पाणी होतं. ह्या दोघींकडे वेगवेगळ्या छत्र्या असून सुद्धा त्यांना आळस म्हणून त्या दोघी एका छत्रीतून गेल्या होत्या आणि इथे खूप पाणी भरलं होतं. मी तुम्हाला तेच दाखवत होती. आणि कॉलेज लाईफ भाई, अटेंडन्ससाठी क्या करना पडतं आहे. त्यानंतर ती सांगत होती इकडे की भाई एकाच छत्रीत दोघी होते म्हणून ती पूर्ण भिजली होती आणि तिला ते भिजली होती म्हणून तिला कसं तरी होत होतं. त्यानंतर आम्ही लेक्चरमध्येच विचार केला होता की आम्हाला भूक लागले, सो आम्ही लेक्चरनंतर आम्ही जाऊ झोरोकोला. मग आम्ही झोरोकोला गेलो होतो, कोल्ड कॉफी आणि फ्राईज वगैरे खाल्ली. त्यानंतर घरी येऊन समजलं की अजून गॅसवाला आलंच नाही, म्हणून आजचं जेवण पण इंडक्शनर्स. आमच्या बिल्डिंगमध्ये थोडं कलरिंगचं काम चाललं होतं म्हणून ते लोक आज घरी आलेले आणि हे लोक कामं कमी आणि गप्पा जास्त मारत असतात. संध्याकाळी आम्ही गेलेलो मार्केटला भाजी वगैरे आणायला आणि मग रात्री फायनली मेसेज आला की उद्या कॉलेजला सुट्टी आहे. सो मी एक्साइटमेंटमध्ये पटकन विचार केला की वेबसिरीज बघेन. सो असा होता माझा आजचा दिवस.